हाय, मी शेफ दिग्विजय भोसले आपलं स्वागत करतोय 10 days 10 रेसिपीज मध्ये। आज आहे दिवस 5वा आणि आपली 5वी रेसिपी आहे जी एकदम खुसखुशीत आणि खमंग आहे, ती म्हणजे क्रिस्पी चिकन फिंगर्स। तर चला बघू त्याचं बॅटर व प्रोसेस। 3 चमचा मैदा घेतोय आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतोय। ज्यावेळी आपल्याला एखादा पदार्थ क्रिस्पी बनवायचा आहे त्यावेळी त्यामध्ये कॉर्नफ्लोअरची मात्रा ही जास्त पाहिजे व हाफ टीस्पून सोडा, चवीपुरतं मीठ, व्हाईट पेपर पावडर, ब्लॅक पेपर पावडर, हाफ टीस्पून रेड चिली पावडर। आता ह्यामध्ये पाणी घालून थोडं घट्ट मिश्रण बनवून घेऊ। आता घट्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर ह्यामध्ये मी साधारण 150 ग्रॅम चिकनचे पीसेस ऍड करतोय। आता हे चिकन पीसेस कट करताना मी लांबडे फिंगर साइज कट करून घेतले। तेल आपलं गरम आहे, आता ह्याला फ्राय करून घेऊ। आता आपले क्रिस्पी चिकन फिंगर्स फ्राय करून तयार आहेत। ह्याला तुम्ही शेजवान सॉस बरोबर खाऊ शकता, केचप बरोबर खाऊ शकता किंवा मायोनीज सोबत खाऊ शकता किंवा थोडीशी जिंजर गार्लिक आणि व्हेजिटेबल्स मध्ये टॉस करून सुद्धाही खाऊ शकता। तर मला खाऊन दाखवतो की किती क्रिस्पी झालेलं आहे। यम, एकदम क्रिस्पी, सॉफ्ट आणि ज्युसी आहे चिकन। याला आपण टॉस करून घेऊ। आता आपण आपल्या क्रिस्पी चिकन फिंगर्सला थोडं टॉस करून घेऊ। त्यासाठी मी गॅस चालू करतोय आणि पॅन छान असा हीट करून घेतो। घरी चायनीज बनवताना काय होतं की फ्लेम स्लो असते, तर काय करायचं की चांगल्या पद्धतीनं आपला ओक किंवा कढई जी आहे ती चांगली तापून घ्यायची, म्हणजे चांगला फ्लेवर येतो। 1 टेबलस्पून ऑइल, 1.5 टीस्पून चॉप्ड गार्लिक, 1 टीस्पून चॉप्ड जिंजर, स्लाइस ऑनियन हाफ घेतलेला आहे, थोडंसं ग्रीन कॅप्सिकम, थोडं येलो कॅप्सिकम, थोडं रेड कॅप्सिकम। आता याला आपल्याला भाज्या या चांगलं टॉस करून घ्यायचं। आता भाजी आपली टॉस झालेली आहे, त्यामध्ये थोडे सॉसेस ऍड करू। 1 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, हाफ टीस्पून रेड चिली पावडर, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, थोडी व्हाईट पेपर पावडर, एकदम चिमूटभर अशी शुगर, चवीपुरतं मीठ। आता आपले सगळे सॉसेस झालेले आहेत, यामध्ये आपण चिकन ऍड करू आणि टॉस करू। 1 टीस्पून टोमॅटो सॉस ऍड करतोय, परत त्याला मिक्स करून घेऊ। आता डिश आपली रेडी आहे, त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ।